ती मोठी आहे। ओमानमध्ये आता एमटी जलवीर या जहाजावर हल्ला झाल्याचं कळतंय। जहाजामध्ये 20 भारतीय होते अशी ही प्राथमिक माहिती आहे। ओमानच्या शिनास बंदराजवळ हल्ला झाला अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आपण पाहतोय ओमानमध्ये एमटी जलवीर नावाचं जहाज होतं आणि या जहाजावर हल्ला झालेला आहे। आखातामध्ये युद्ध पुन्हा 2 दिवस झाले भडकलं आणि त्याचे पडसाद आता उमटू लागलेले आहेत। ओमान जवळच भारतीय जहाजावर हल्ला झाला, यात 20 भारतीय होते अशी माहिती आता समोर येते। आपण पाहतोय की आता ओमान जवळ एमटी जलवीर हे जहाज होतं, मालवाहू तेलवाहू जहाज होतं आणि या जहाजावर हल्ला झालेला आहे। नेमका कुणाकडनं हल्ला झाला हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तर या जहाजाची दूरवरून काढलेली दृश्य आपण पाहू शकतोय। क्षितिजावरून ही दृश्य आपण पाहतोय की धूर यातनं निघतोय आणि या जहाजामध्ये 20 भारतीय माणसं होती, नागरिक होते आणि या जहाजावर हल्ला झालाय। हे जहाज ओमान जवळ होतं, म्हणजे गुजरात आणि पोरबंदरच्या अगदी अपोजिट साइडला आपण विरुद्ध बाजूला आपण बघू शकतो ओमानची सीमा आहे आणि त्या बाजूला हे जहाज होतं। आपल्यासोबत प्रशांत लीला जोडले गेलेत। प्रशांत, आपण पाहतोय ओमान जवळच्या सीमेवर भारतीय जहाजावर हल्ला झालाय, 20 भारतीय होते। हे जहाज कोणत्या मालाची वाहतूक करत होतं आणि हे भारतीय जवान सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत? महत्वाचं म्हणजे जर बघितला तर सध्याच्या पद्धतीनं इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत मोठी बातमी पुढे आलेली आहे की ओमानच्या जहाजात एमटी जलवीर नावाचं जे आपलं जहाज होतं त्यावरती अटॅक करण्यात आलेला आहे, हल्ला करण्यात आलेला आहे। त्यामध्ये ओमानच्या शिनास बंदरगाहच्या जवळ ही हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे। भारतीय दूतावासाने ही माहिती देण्यात आली आहे। या जहाजावरती साधारणतः 20 भारतीय होते आणि हे एमटी जलवीर भारतासाठी तेल घेऊन येत असल्याची माहिती पुढे आली होती, इंधन घेऊन येत असल्याची माहिती पुढे आली होती। यामध्ये 20 भारतीय जवान आहेत। सध्या ओमानच्या शिनास बंदरावर हल्ले झाल्याची माहिती आहे आणि महत्वाचं म्हणजे सध्या जे भारतीय दूतावासाने स्पष्ट केलं आहे की 20 जवान सुरक्षित आहेत, 20 जण सुरक्षित आहे। त्यांना भारतात आणण्याकरता युद्धस्तरावरती प्रयत्न सुरू झालेले आहे आणि त्यांना सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी कसं हलवता येईल यासाठी भारत सरकार आणि ओमान सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती पुढे आलेली आहे। प्रशांत, हा हल्ला कोणत्या देशाकडनं झाला याबद्दलची काही माहिती मिळाली आहे का? या संदर्भात अजूनही प्राथमिक स्तरावरती बोलणं योग्य होणार नाही, पण अमेरिका आणि इराकच्या दरम्यान जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये या हल्ला झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे इराकच्या दिशेहून काही क्षेपणास्त्रे हे या जहाजाच्या दिशेने आले होते, त्यावर हल्ला झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ओमान जवळच्या एमटी जलवीर या जहाजावर हल्ला झाला, 20 भारतीय होते, मात्र सध्या ते सुरक्षित आहेत असं कळतंय।